श्री स्वामी समर्थ. महिन्याचा राजा म्हणजे श्रावण महिना होय. देवसमुदाय आणि भक्तांच्या हृदयात आदराचे स्थान असलेल्या पवित्र श्रावण महिन्याला सुरुवात व्हायला काही दिवसच उरले आहेत. श्रावणामध्ये भगवान शंकराची उपासना केली जातेच, पण या काळात विविध ग्रंथाचे पारायण केल्यावरही आपल्याला अधिक पुण्य प्राप्त होते. या काळात आपण मोठे 40 अध्यायांचे नवनाथ भक्तिसार या ग्रंथाचे पारायण कसे करायचे ते बघणार आहोत. नमस्कार, मी अभि जाधव ओड स्वामी सेवेची या माझ्या युट्यूब चॅनेल मध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करतो. नवनाथ पारायण करत असताना आपण कोणत्या नियमांचे पालन केले पाहिजे, खास करून या नवनाथ ग्रंथाचे महिलांनी पारायण करायला चालते का, पारायणाच्या पद्धती कोणत्या आहेत आणि कोणत्या दिवशी या ग्रंथाचे उद्यापन करावे, तसेच पूजेची मांडणी कशी करावी, यासाठी हा संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. ब्रह्मा विष्णू महेश यांच्या अंशापासून तयार झालेल्या नवनाथांना नवनारायण असे संबोधले जाते. जसे मनुष्याचे संरक्षण करण्यासाठी आर्मीची सेना असते, त्याचप्रमाणे देवांचे संरक्षण करण्यासाठी हे नवनारायण आहेत. या श्रावण महिन्यामध्ये शिवशंकराची पूजा अर्चा केल्यामुळे आपल्याला अधिक पुण्य प्राप्त होत असते. महादेवाचा आशीर्वाद आपल्याला भेटत असतो. नवनाथ पारायण केल्यामुळे आपले सर्व प्रश्न मार्गी लागतात. आपली अडलेली कामे असतील, संतान प्राप्ती नसेल, मूलबाळ होत नसेल, लग्न जमत नसेल, असाध्य आजारपण, भूतबाधा, प्रेतबाधा, कर्णीबाधा यांवरती एकमेव उपाय म्हणजे हे नवनाथाचे पारायण होय. चला तर मग या पारायणाची मांडणी कशी करावी ते पाहूया. सकाळी लवकर उठून स्नान करावे, स्वच्छ धुतलेली वस्त्रे परिधान करावीत. कोणतेही पारायण करत असताना आधी देवघरातील देवांची सर्व पूजा करून घ्यावी. घर झाडून स्वच्छ पुसून घ्यावे. आपण ज्या जागी पारायण करणार आहोत ती जागा गोमूत्र आणि पाणी शिंपडून स्वच्छ पुसून घ्यावी. आपण ज्या जागेवर पाट किंवा चौरंग ठेवणार आहोत तेथे रांगोळी काढावी. रांगोळीच्या वरती पाट किंवा चौरंग ठेवावा. पाटावर स्वच्छ धुतलेले पिवळे किंवा केशरी कापड अंतरावे. त्यानंतर हा मोठा नवनाथ भक्तिसार हा 40 अध्यायांचा ग्रंथ ठेवावा. ग्रंथाच्या खाली अजून एक कापड ठेवावे, म्हणजे वाचन झाल्यानंतर ग्रंथ झाकून ठेवता येतो. नाथांना आवडणाऱ्या पांढऱ्या भस्माचे त्रिपुंड आपल्या कपाळावरती, आपल्या दोन्ही मनगटांवरती आणि तसेच दोन्ही बाहूवरती आणि आपल्या छातीला लावावे. महिलांनी फक्त कपाळाला आणि हातालाच लावावे. त्याचबरोबर पुरुषांनी कपाळाला अष्टगंध तर महिलांनी हळदी कुंकू लावावे. पूजेला सुरुवात करण्या अगोदर धूप दीप प्रज्वलित करून घ्यावा. रात्रंदिवस अखंड दिवा नसला तरीही चालेल, पण आपले पारायण होईपर्यंत धूप आणि दीप अवश्य असावा. जर पुरुषांनी सोवळे नेसून पारायण केले तर अतिउत्तम. त्यानंतर प्रज्वलित केलेला धूप संपूर्ण पूजेला ओवाळावा. जर तेलाचा दिवा लावत असाल तर तो देवांच्या डाव्या हाताला लावावा आणि जर तुपाचा लावत असाल तर तो उजव्या हाताला लावावा. जर नवनाथांचा फोटो असेल तर तो पोतीच्या मागे जागा असेल तिथे टिकवून ठेवावा. नसेल तर आपल्या पोतीवरती फोटो असतोच, त्याची पूजा करावी. पोतीवरती गुलाबजल किंवा पाणी शिंपडून देवपुसायच्या स्वच्छ कापडाने पोती स्वच्छ पुसून कोरडी करून घ्यावी. पोतीला सुगंधी अत्तर लावावे. पोतीला अत्तरचे डाग पडू नयेत म्हणून हलक्या हाताने रुमालाने पोती स्वच्छ पुसून घ्यावी. त्यानंतर पोतीला अष्टगंध लावावे. थोड्या अक्षता अर्पण कराव्यात. पोतीला सुगंधी फुले अर्पण करावीत. त्यानंतर एक ताम्हण किंवा प्लेट घेऊन नवनाथांचे स्वरूप समजून 9 सुपाऱ्या त्या प्लेटमध्ये ठेवाव्यात. नवनाथांचे आवाहन करण्यासाठी त्यांचे आवाहन म्हणून 4 दाणे अक्षता त्या सुपारीवरती अर्पण कराव्यात. त्यानंतर त्या सुपारीवरती ओम श्री नवनाथाय नमो नमः असे म्हणत अभिषेक करावा किंवा नवनाथांचा मंत्र म्हणून दुधाचा अभिषेक करावा. त्यानंतर सुपारी स्वरूप नवनाथांवरती साध्या पाण्याने अभिषेक करावा. अभिषेक करून झाल्यानंतर प्रत्येक सुपारी देवपूजाच्या कापडाने स्वच्छ पुसून बाजूला ठेवावी. एका ताम्हणात तांदूळ घेऊन त्या सुपाऱ्या मांडाव्यात. मांडत असताना नवनाथाचा मंत्र म्हणू शकता किंवा प्रत्येक नाथाचे नाव घेऊन तुम्ही ही सुपारी मांडू शकता. ओम श्री मच्छिंद्रनाथाय नमः, ओम श्री गोरक्षनाथाय नमः, ओम श्री जालिंदरनाथाय नमः, ओम श्री कानिपनाथाय नमः, ओम श्री गहिनीनाथाय नमः, ओम श्री चरपटीनाथाय नमः, ओम श्री रेवननाथाय नमः, ओम श्री भर्तरीनाथाय नमः आणि ओम श्री नागनाथाय नमः असे म्हणून तुम्ही या सुपाऱ्या मांडाव्यात. किंवा ओम श्री नवनाथाय नमो नमः असे म्हटले तरीही चालेल. त्यानंतर हे ताम्हण चौरंगावरती जिथे जागा असेल तिथे ठेवावे. प्रत्येक नाथ स्वरूप सुपारीला भस्म आणि अष्टगंधाचा टिळा लावावा. प्रत्येक नवनाथ स्वरूप सुपारीवर अक्षता अर्पण कराव्यात. आपल्याकडे जास्त फुले असतील तर ती अर्पण करावीत किंवा एक फुल अर्पण केले तरीही चालते. तुळस किंवा बेलपत्र असेल तर तेही अर्पण करू शकता. सर्व पूजेला धूप ओवाळून घ्यावा. सर्व पूजेला दिवा ओवाळून घ्यावा. त्यानंतर उजव्या हाताच्या मधल्या 2 बोटांनी पाण्याचे भरीव चौकोनी मंडल करून पोतीसमोर केलेल्या मंडलावरती खडीसाखरेचा नैवेद्य किंवा फळांचा नैवेद्य ठेवावा. नैवेद्याला पेढे, उडदाचे वडे किंवा दूध ठेवले तरीही चालते. गायत्री मंत्र म्हणत एक तुळशीपत्र त्या नैवेद्यामध्ये ठेवावे.
त्यानंतर तुळशीपत्र पाण्यामध्ये बुडवून 1 वेळा गायत्री मंत्र म्हणत 3 वेळा नैवेद्याभोवती फिरवावे. त्यानंतर ओम प्राणाय स्वाहा, अप्पानाय स्वाहा, ओम व्यानाय स्वाहा, मुद्दानाय स्वाहा, ओम समानाय स्वाहा, ब्रह्मणे अमृतत्वाय स्वाहा असे म्हणून ते तुळशीपत्र पोतीला अर्पण करून परत एकदा गायत्री मंत्र म्हणत हीच कृती करावी व नैवेद्य दाखवावा. ओम श्री नवनाथाय नमो नमः ध्येम ध्येमे नमस्काराने समर्पयामी असे म्हणून नमस्कार करावा व नैवेद्यम समर्पयामी असे म्हणावे. त्यानंतर हातात एक श्रीफळ घेऊन त्यावरती विड्याची 2 पाने ठेवावीत. यथाशक्ती दक्षिणा व सुपारी ठेवावी व आपल्या मनात जी काही इच्छा असेल, जो काही संकल्प असेल तो म्हणून हे पारायण निर्विघ्न होण्यासाठी हे श्रीफळ अर्पण करावे. त्यानंतर हातामध्ये पाणी आणि 2 दाणे अक्षता घेऊन संकल्प करावा की मी म्हणजे आपल्या संपूर्ण नावाचा उच्चार करावा. त्यानंतर आपल्या गोत्राचा उच्चार करावा. जर गोत्र माहीत नसेल तर कश्यप गोत्र म्हणावे. या गोत्रात जन्मलेला किंवा जन्मलेली स्वामी समर्थ महाराजांचा सेवेकरी असून पुण्य श्रावण मासामध्ये नवनाथ भक्तिसार या ग्रंथाचे मी पारायण करीत आहे. आपली जी काही मनोकामना अडचण असेल किंवा आपले जे काही कार्य होण्यासाठी आपण हे पारायण करत आहोत ते सांगावे. हे माझे विशिष्ट कार्य होण्यासाठी तसेच उत्तम आयु आरोग्य लाभावे, अखंड लक्ष्मी प्राप्त व्हावी यासाठी आजपासून मी या नवनाथ भक्तिसार या ग्रंथाचे 7 दिवसाचे, 9 दिवसाचे किंवा संपूर्ण अधिक महिना 40 दिवसाचे हे पारायण करणार आहे. आपले जेवढे पारायण असेल तेवढ्या दिवसांचा संकल्प करावा. हे श्री नवनारायण माझ्याकडून हे पारायण निर्विघ्नपणे पूर्ण करून घ्या, तसेच माझी मनोकामना ही पूर्ण करा असे म्हणून सरळ हाताने पाणी ताम्हणामध्ये सोडून द्यावे. वाचन झाल्यानंतर ते सर्व पाणी तुळशीला अर्पण करावे. रोज पारायणाला सुरुवात करण्या अगोदर उजव्या हातामध्ये एक फूल घ्यावे व नवनाथ महाराज मज समवेत या आणि माझी कार्य सिद्धी करा असे म्हणून ते फूल सूर्याला पूर्वेकडे अर्पण करावे. वाचनाला सुरुवात करण्यापूर्वी रोज घरातील देवांना तसेच घरातील वडीलधाऱ्या माणसांना नमस्कार करावा. हे मंगलचरण वाचावे. त्यानंतर श्री स्वामी स्तवन एकदा, श्री स्वामी समर्थ जप 1 माळ ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् हा गायत्री मंत्र. त्याचबरोबर 1 माळ ओम श्री चैतन्य गोरक्षाय नमः हा शाबरी मंत्र म्हणावा. गणपती अथर्व शीर्ष म्हणावे. मग आपण अध्याय वाचनाला सुरुवात करावी. संकल्प हा पहिल्या दिवशीच करावा. तर हातात फूल घेण्याची सेवा आणि आता सांगितलेली सेवा वाचन करण्या अगोदर अवश्य करावी. मगच नियमित आपले अध्याय वाचन चालू करावे. 7 दिवसाचे किंवा 9 दिवसाचे पारायण करत असाल तर पोथीत दिल्याप्रमाणे ज्या त्या दिवशी जे ते अध्याय आपले वाचून पूर्ण झालेच पाहिजेत. आणि जर पूर्ण श्रावण महिन्यात 40 दिवसाचे पारायण करणार असाल तर रोज एक अध्याय वाचून तुम्ही हे पारायण करू शकता किंवा 30 दिवसामध्ये तुम्ही हे 40 अध्याय वाचून पूर्ण करू शकता. काही दिवशी 1 तर काही दिवशी 2 वाचून असे 30 दिवसामध्ये 40 अध्यायांचे पुस्तक पूर्ण करावे. वाचन झाल्यानंतर तुम्हाला सायंकाळी आरती करायची असेल तर तुम्ही आरतीही करू शकता. चला तर मग या पारायणाचे नियम काय काय आहेत ते बघूया. हे नवनाथ पारायण करत असताना पुरुषांनी सोवळे घातले तरीही चालते. नाईट पॅन्ट किंवा शॉर्ट्स घालून हे पारायण करू नये. पारायणाला बसण्या अगोदर आपल्या अंगावरती गोमूत्र शिंपडावे. स्त्रियांनी भारतीय पोशाखामध्येच हे पारायण करावे. डोक्यावरती पदर किंवा ओढणी घ्यावी. महिलांनी केसाला गाठ बांधून हे पारायण करू नये. केस मोकळे सोडावेत. आपल्या अंगावरील कोणत्याही कपड्याला गाठ असू नये. पारायणला बसण्यासाठी आसन हे दर्भाचे किंवा लोकरीचेच असावे. या 9 दिवसाच्या काळामध्ये काया वाचा मनाने अतोनात ब्रह्मचर्याचे पालन करावे. कोणाविषयी मनात राग द्वेष धरू नये. रात्री झोपताना भूमिशयन करावे. गादीचा बेडचा त्याग करून जमिनीवरती घोंगड्यावरती झोपावे. या पारायणाच्या काळात मद्यपान मांसाहार करू नये. आपल्याला सोयर असौच विटाळ याचा स्पर्श होणार नाही याची काळजी घ्यावी. या पारायणाच्या काळात सात्विक अन्न म्हणजेच कांदा लसूण न घातलेले अन्न ग्रहण करावे. पर अन्नाचा नियम काटेकोरपणे पाळावा. म्हणजेच दुसऱ्याच्या घरचे अन्न पाणीही खाऊ नये. बाहेरगावी जर काम असेल तर तिथे तुम्ही पैसे देऊनही खाऊ शकता. घरात सकाळ संध्याकाळ गोमूत्र शिंपडावे. या पारायणाला वेळेचे बंधन नाही. तुम्ही कधीही हे पारायण करू शकता. सकाळी किंवा संध्याकाळी वाचू शकता. आपले सर्व अध्याय वाचून झाल्यानंतर पोथी व्यवस्थित कपड्याने झाकून ठेवावी. पारायण होईपर्यंत पोती, नारळ किंवा या सुपारी हलवू नयेत. पोती न उचलता पोतीची जागच्या जागीच पूजा तसेच सुपारींची गंध फुले अक्षता अर्पण करून पूजा करावी. पारायणाच्या काळात कोणतेही काळे वस्त्र घालू नये. महिलांनी पारायण केले तर नक्कीच चालते. पारायण चालू असताना मध्येच फोन आला किंवा कोण आले गेले तर पारायण अर्धेच सोडून मधूनच उठून जाऊ नये. हलत डुलत पारायण करू नये. कोणाशी बोलू नये. आपल्याला स्वतःला ऐकू येईल इतक्या मोठ्या आवाजामध्ये पारायण वाचन करावे. आपल्या पारायणाचा एक फिक्स टायमिंग ठेवावा. आज एका वेळेला, उद्या दुसऱ्या वेळेला असे करू नये. आज ज्या वेळेला वाचन केले आहे उद्या त्याच वेळेला वाचन करावे. आपल्या पारायणाचा ज्या दिवशी शेवटचा दिवस असेल त्या दिवशी या नवनाथ भक्तिसार ग्रंथाचे उद्यापन करावे. पारायणाच्या दिवशी महानैवेद्य करावा. महानैवेद्यासाठी तांदूळ आणि मुगाची डाळ घालून केलेला खिचडी भात,
घेवड्याची भाजी, हरभऱ्याच्या घुगऱ्या, उडदाचे वडे, दही, आंबील व जोंधळ्याची खीर हे पदार्थ असावेत. पारायणाच्या समाप्ती दिवशी 9 लहान मुलांना नवनाथ समजून घरी बोलवावे. प्रत्येकाचे चरण धुवून त्यांचे पूजन करावे. प्रत्येकाला श्रीफळ तसेच यथाशक्ती दक्षिणा अर्पण करावा. पारायणाच्या शेवटच्या दिवशी दत्तात्रेयांची तसेच नवनाथांची आरती करून नैवेद्य दाखवावा व 9 मुलांना जेवण द्यावे. अशा प्रकारे या नवनाथ भक्तिसार पारायणाचे उद्यापन तुम्ही करू शकता. आपले सगळे उद्यापन आटोपल्यानंतर किंवा सायंकाळी हातामध्ये अक्षता घेऊन यांतो देवगणा सर्वे पूजा मादाय पार्थिवा इष्टकामना सिद्ध्यर्थ पुनरागमनायचे असे म्हणून हा विसर्जन मंत्र म्हणून 9 सुपारींवरती अक्षता अर्पण कराव्यात. अशा प्रकारे इथे आपले या पारायणाचे विसर्जन होते. या 9 सुपाऱ्या तुम्ही विसर्जन करू शकता किंवा तुम्ही सारखे पारायण करत असाल तर पुढच्या पारायणासाठी त्या जपून ठेवू शकता. पोती स्वच्छ पुसून होती त्या जागी व्यवस्थित ठेवावी. नारळाचा प्रसाद करून तो घरच्या लोकांनीच खावा, बाहेर कोणालाही देऊ नये. नारळावरील दक्षिणा ही महादेव मंदिरामध्ये अर्पण करावी. बाकी सर्व फुले निर्माल्य आपल्या बागेतील झाडांना किंवा नदीमध्ये विसर्जन करू शकता. अशा प्रकारे ही उत्तर पूजा करावी. नवनाथ हे साक्षात नवग्रहांचे तसेच ब्रह्मा विष्णू महेशाचे अंश मानले जातात. या श्रावण महिन्यामध्ये महादेवाच्या उपासनेबरोबरच नवनाथ भक्तिसार या ग्रंथाचे पारायण करण्याला अत्यंत महत्व आहे. तर या नवनाथांपैकी पहिले नाथ म्हणजे मच्छिंद्रनाथ होय. माशाच्या पोटातून जन्माला आले म्हणून ते मच्छिंद्रनाथ. दुसरे नाथ गायीच्या शेणाच्या ढिगाऱ्यातून प्रकट झाले म्हणून त्यांना गोरक्षनाथ म्हणतात. यज्ञाच्या अग्निकुंडातून अवतीर्ण झाले ते जालिंदरनाथ. हत्तीच्या कानातून प्रकटले ते कानिफनाथ. चिखलाच्या पुतळ्यातून निर्माण झाले ते गहिनीनाथ. भिक्षापात्रातून अवतरले ते भर्तरीनाथ. नदीची रेती रगडून जे प्रकट झाले ते रेवणनाथ. कुश बेटावरील पाण्यातून निर्माण झाले ते चरपटीनाथ आणि वडाच्या झाडाच्या ढोलीतून जन्मले ते नागनाथ. अशा या नवनाथांच्या अवतारांचा आणि त्यांच्या कार्याचा महिमा अगाध आहे. भाविकांचा असा विश्वास आहे की नवनाथ भक्तिसार जिथे वाचले जाते तिथे चमत्कार घडतात. कारण एकीचे बळ आणि मिळते फळ हे आपण ऐकतच असतो. त्याच युक्तीप्रमाणे हे नवनाथ आहेत. या नवनाथ ग्रंथाच्या पारायणाने असाध्य ते साध्य होते. घरातील कटकटी, वास्तुदोष, वाईट शक्तींचा प्रभाव तसेच नकारात्मकता दूर होते. असाध्य आजारपण आणि घरातील जुने आजारपण दूर होऊन मानसिक शांतता मिळते. आपल्याला कुलदैवतांचा आशीर्वाद सहज प्राप्त होतो. नोकरी, व्यवसाय किंवा कायदेशीर प्रकरणांमधील मोठे अडथळे हे नवनाथांच्या कृपेने दूर होतात. थोडक्यात सांगायचे तर आपली कार्यसिद्धी होते. संतती नाही त्यांना संतती प्राप्त होते. विवाहातील अडथळे दूर होऊन विवाह जमतात. ग्रह दोषांचे निवारण होते. म्हणजेच विशेषतः कुंडलीतील राहू, केतू आणि शनी महाराजांचा त्रास कमी होतो. चला तर मग या पवित्र श्रावण महिन्यामध्ये नवनाथांचे स्मरण करून आपल्या क्षमतेनुसार पारायणाचा संकल्प नक्की करूया. एक गोष्ट सांगायची राहून गेली ती म्हणजे हे पारायण चालू असताना कायम आपल्याकडून पुण्याचे काम व्हावे. भुकेल्या व्यक्तीला अन्न पाणी द्यावे. गरजू लोकांना सढळ हाताने मदत करावी. काही लोकांना किंवा काही स्त्रियांना या नवनाथ करण्याची भीती वाटते. मी असे केले तर असे होईल किंवा माझ्याकडून काही चूक झाली तर काही अपराध घडेल असे घाबरून किंवा अशी भीती मनात बाळगून पारायण करू नये. अत्यंत पवित्र मनाने आणि शांततेने हे पारायण करावे. देवाला फक्त राक्षसांनी घाबरावे, आपण घाबरू नये. आणि प्रसन्न मनाने मनात कोणताही संकोच न ठेवता हे पारायण अवश्य करावे. तुम्हाला या पारायणाबद्दल किंवा आणि कोणत्या गोष्टीबद्दल जर शंका असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून आपली शंका विचारू शकता. चला तर मग तुम्हाला ही माहिती कशी वाटली, तुम्ही या श्रावणात पारायण करणार आहात का, मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडले असल्यास लाईक करा आणि तुमच्या जिवलग मित्र मैत्रिणींसोबत आणि भाविक भक्तांसोबत हा व्हिडिओ शेअर करा. ओढ स्वामी सेवेची या माझ्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला पुन्हा भेटू अशाच एका भक्तिमय व्हिडिओ बरोबर. ओम नमो आदेश, अलख निरंजन आणि श्री स्वामी समर्थ.